माणिकराव कोकाटे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक सज्ज झालंय। गुरुवारी रात्रीपासून हे पथक रुग्णालयात दाखल झालं असून कोकाटेंवरती निगराणी ठेवली जाते। डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्यास तातडीनं पुढची कारवाई प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे संकेत पोलिसांनी दिलेत। त्यामुळे आजचा दिवस कोकाटे यांच्यासाठी आणि नाशिकच्या राजकीय वर्तुळासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल। निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, एकीकडे कायदेशीर प्रक्रिया कोकाटेंच्या बाबतीत सुरू आहे, तर दुसरीकडे रुग्णालयामध्ये कोकाटे उपचार घेत आहेत। एन्जिओग्राफी त्यांची काही वेळामध्ये होणार आहे आणि त्यानंतर जो वैद्यकीय अहवाल प्राप्त होईल तो अहवाल घेऊन पोलीस कोर्टामध्ये तो अहवाल सादर करतील। कारण कोर्टामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीबद्दलची अपडेट देणं देखील गरजेचं आहे। सध्या माणिकराव कोकाटे यांना कुठेतरी अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी सध्या ते रुग्णालयामध्ये आहेत आणि ते कायदेशीर पातळीवर आपल्याला कशा पद्धतीने दिलासा मिळेल यासाठी देखील ते प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत। दुपारी 3 वाजता कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी होणार आहे। खरं तर कोकाटे हे मंत्री राहिलेले आहेत, ते आमदार आहेत आणि त्यांची आमदारकी रद्द व्हावी यासाठी दिगोळे नावाच्या व्यक्तीच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या याचिकेच्या सुनावणीवर आता 3 वाजता काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरीकडे पोलीस देखील आपण कोर्टाने जे काही आपल्याला आदेश दिलेले आहेत त्याचं पालन करत आहोत आणि त्यासाठीच कोकाटेंची वैद्यकीय जी सध्याची परिस्थिती आहे ती तपासणं गरजेचं आहे, त्याची माहिती घेणं गरजेचं आहे आणि यासाठीच पोलिसांना रात्री देवरे नावाचे जे नाईट ड्युटी डॉक्टर होते त्यांचा देखील जबाब या ठिकाणी नोंदवून घेतलेला आहे। आणि आता पुन्हा एकदा पोलिसांची टीम साधारणपणे रात्री 12:15 वाजता कोकाटेंना भेटली होती आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयामध्ये पोहोचलेली आहे। काही वेळापूर्वीच लीलावती रुग्णालयामध्ये पोलिसांची टीम आली आहे। पोलीस आणि रुग्णालय प्रशासन यांच्यामध्ये चर्चा होईल, पुढे कारवाई नेमकी काय करतात याकडे लक्ष असेल। निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।